हॅलो गाईज, वाजलेले आहेत 4:04. स्वतः भाऊ रेडी होते, गाडी पण रेडी होते, रस्ता मोकळा आहे आणि पहाटे पहाटे जाऊया आपण आता गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आता भेटू पहिल्या चहावर. अरे सॉरी पहिल्या चहाच्या आधी आपली एक गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे आपले जे बंधू आहेत त्यांची रिॲक्शन घ्यायची आपल्याला थोडीशी. कॅमेरा शाय पर्सन. हॅलो सर, कसं वाटतं आपल्याला माझ्यासोबत रोड ट्रिपला जातात ना पहिल्यांदा? आपले बहुमूल्य शब्द आपण थोडेसे ऑडिओमध्ये द्यावे सर. सरांनी विजिट पण लावलंय, पण सर काही बोला ना. ओके. मग काय, आपण सांगितलं होतं ना का पहिला ज्याला व्हिडिओ काढू त्याच्या मायला. आम्ही सांगितलं होतं. मग आदित्य, कसं वाटतंय मग तुला? हाऊ आर यू फिलिंग? गुड. अरे पण तू येऊ राहिला का फ्रेम मध्ये? आला त्याच्या मायला. आयफोन असताना आपण एवढ्या गरीब फोन मध्ये काऊन रेकॉर्ड करू राहिलो? पण जाऊ दे तुमचे लय मार राहते चार्जिंगची. लगे लाईट बीट घेतला प्रॉपर. कसं? ओके. सो गाईज, वाजलेले आहे 6:08. आपण आहोत श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव. 5:50 आम्ही पोचलेलो आहे आणि छानपणे दर्शन झालेलं आहे. आणि भाऊंनी पहिलाच नारळ महादेवालाच वाहिलेला आहे, त्यामुळे आता पुढची जर्नी छान होणारच आहे, त्यात काय अर्थ नाही. कॉम्पिटिशन लागली रेडमी वर्सेस आयफोन. भाऊंचे फोटोग्राफी स्किल्स तुम्ही बघू शकता. अरे नाही जाणार आता तो लाईट, नाही जात. हा, ते नारळ माग. ठीक आहे, सरांनी एक चांगली आयडिया सुचवलेली आहे. ओके. नेक्स्ट 2 मिनिटात नेक्स्ट 2 गणपती. चला. ओके गाईज, एक छोटासा आपण ब्रेक घेत होतो ट्रिपमध्ये. अचानक भयानक मागून एक गाडी आली. पहिले फाटले आमची 2 मिनटं की काय झालं वा. पण मग नंतर सर आले आणि भेटले. एकदम चांगले प्रश्न विचारले त्यांनी की भाई यूट्यूबवर वगैरे आहे का? म्हटलं अजून वर्किंग प्रोग्रेस आहे, पण ठीक आहे, छान वाटलं आम्हाला. हा पोरगा फक्त याचं नाव आदित्य 9वीत आहे, बट ही स्टील ट्राईंग टू बी अ इन्फ्लुएन्सर, सो वी शूड सपोर्ट हिम. सर, आपण फेस रिव्हील करू इच्छिता का आपला पुढं जाऊन जर झालाच व्हायरल तर? ओके, चला सर, थँक्यू. छान वाटलं भेटूया. चला. ओके गाईज, सो आपण पोचलो आहे सिद्धटेकला. आणि म्हणजे मी तर फर्स्ट टाईमच येतोय. एवढ्या सकाळी जो सिनारिओ आहे, आणि रस्त्याने येताना पण ज्या प्रमाणात धुकं होतं भाई, खतरनाक. नुसती मज्जा. म्हणजे
कॅमेरासाठीच्या गोष्टी पलीकडे, पण डोळ्यांनी बघायची जी मजा आहे खतरनाक. जर यायचा प्लॅन असेल इथे तर अर्ली मॉर्निंग, म्हणजे मला तरी वाटतं की आम्ही पण जरा 15 मिनटं लेट झालो आहे, पण तुम्ही थोडंसं लवकर अजून येण्याचा ट्राय करू शकता. आता आपण आदित्य भाऊंच्या शॉटमध्ये होतो, भाऊंनी सक 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 करून सरकवून दिलं आहे. स्टे ट्यून. आता आम्ही जातो, पटकन दर्शन घेतो, मग एक चहा घ्यायची इच्छा होते जरा. ओके गाईज, तर आपण आता मस्तपैकी थांबलेलो आहे. सर एकदम रपसप पळाले टॉयलेटकडं रपारप. आपण आता थांबलेलो आहेत जोगेश्वरी मिसळला नाश्ता करण्यासाठी. प्लॅन नव्हता नाश्ता करायचा, पण सरांना लागली भूक, मग आपण थांबूया. आणि आपण मागवलेली आहे जोगेश्वरी साधी मिसळ. लेट्स सी जोगेश्वरी साधी मिसळमध्ये काय येत आहे. हॅलो गाईज, थोडंसं घाईमध्ये मिसळ खाल्ल्या गेली आणि ते शूट बीट करायचं विसरून गेलो आम्ही. या माणसाला जोरात भूक लागेल होती, पण मग त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे चहा. तर मिसळचा रिव्ह्यू म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट एवढा काही लय विशेष चांगला नव्हता. बारीक कापलेले कांदे पण नव्हते त्याच्यात, पण आता बघू चहा कसा लागतो. ह्या माणसाची चॉईस आहे फक्त ही जोगेश्वरी मिसळ. शूट करणं मला काय शूट करणं. अरे मग मला काय, मला तलविंदर बनायचं आहे. तलविंदर इकडं दलिंदर, मला दलिंदर बनव व्हिडिओ. मग काय. नाही गाईज, पण चहा खरंच चांगला आहे गाईज. गाईज खरं सांगू का, चहा खरंच खूप चांगला आहे. आणि थोडासा बॅकग्राऊंड साऊंड पण आहे. आणि गाईज आता सरांचं म्हणणं आहे की एक रील बिल बनवावी बा. सहलीला जायाचं सहलीला. तर अशाच फन्नी अपडेटसाठी स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ. ओके गाईज, आपण आता पोहोचलेलो आहे तामिनी घाटाच्या मधोमधी. आता आपण थोडंसं पिठलं भाकरी खायसाठी ब्रेक घेतलेला आहे. भाऊंना भूक लागली, भाऊंना पिठलं भाकर खाण्याची इच्छा आली, आणि आमचे खुल्ले पण दुखायला लागले दोघांचे, त्याच्यामुळे आम्ही थोडासा, ओके माझे दुखायला लागले हो, म्हणून आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे. मज्जा आली तामिनी घाटात. मी फर्स्ट टाईम आलेलो आहे तामिनी घाटात, त्याच्यामुळं मला तर भरपूर मजा आली. भाऊ येत राहता, त्याच्यामुळं भाईने रपारप गाडी ओढली. आता इथनं एक मस्त गाडी पास होईल, ऑडी. बॅकग्राऊंडमध्ये लयच भारी दुसरी गाडी गेली. आता आपण इथं खाणारे पिठलं भाकरी पण, आणि ह्या वेळेस आपण पिठलं भाकरीचा रिव्ह्यू टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आठवण दे मला. मित्रांनो, लई रावण्या करून या भुक्कडला थांबायला लावले मी. तर सर काय वाटतं तुम्हाला, कशी आहे पिठलं आणि भाकरी? समोर बसून घेऊ का तुमचा मी इंटरव्ह्यू? लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन. कुल्ले जाम. ओके, 200 झालं, 300 झालं. आपल्याकडे आहे कोणती भाकरी द्या? ज्वारी बाजरी काय? ज्वारीची भाकरी, अँड देन पिठलं, अँड देन लोणचं, अँड देन ठेचा, अँड देन कांदा अँड पापड.
सांग लवकर सांग. काय तुम्ही सांगायचं. अरे दुसरं कोणी ऑर्डर करायचं. अशा प्रकारे निर्णय चांगला आहे पिठलं भाकरीचा, पण मीठ कमी नाही आढळलं. नाही चालतं मी कमी. बाबू डायरेक्ट तू ते अरबी शेख दिसू राहिला. शेकच आहे. वाल्ला अभी मी कम टू दुबई. ठीक आहे. ए ते आहे चुरा करू राहिला पापड तिच्यात. मस्त लागतं नाही बघ तू कधी खाऊन. मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय गाई जसं हे पिठल्यामध्ये पापड चुरून मुरून. ठीक आहे, काहीतरी करायचं म्हणून चांगलं आहे बा. आता करू जेवण. ओके गाईस, पिठलं भाकरी खाता खाता एक गोष्ट आणि एक बोर्ड दिसून आलं, थोडंसं वाचलं तर इथले जे प्रोप्रायटर आहेत अंकुश रामचंद्र ढमाले राईट, त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीने एका मूवीमध्ये 2 मिनिटाची भूमिका वाजवलेली आहे. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया कसा होता तो एक्सपिरियन्स. सर बोला. सांगा कसा होता तो मूवीचा एक्सपिरियन्स. नाही, छानच होता. 2022ला शूटिंग झाली पिक्चरची आणि त्यात सुमित राघवन आणि मृणाल देव कुलकर्णी मॅडम आहेत. ओके. पिक्चर नाव सहेलारे म्हणून आहे. तिथलं एक 2 मिनिटाच्या आसपास रोल आहे, त्यामुळे त्यांनी आम्हालाही घेतलंय. इथे शूट झाला इथे होता शूट झाला या बाजूच्या टेबललाच. ओके. त्यावेळेस माझ्याकडे भजी 2 ते 3 प्लेट खाऊन गेले ते अच्छा. आणि कोरा चहा हां. पिऊन गेले. आणि ते शूटिंगचा विषय असा आहे, सह्याद्री ट्रेक करून मुलं आलेली असतात. ती मुलांकडून त्यांच्याकडून ते दुर्बीन त्याचे कॅमेरा सुद्धा बघून घेतात. ओके. राघवन सर आणि विचारतात कुठला ट्रेक करून, सह्याद्री ट्रेक केलेला आहे. त्यामुळे अरे वा, मग तो त्यांना काही शक्य नव्हतं. ट्रेक 10 किलोमीटरचा असल्यामुळे त्यांना काही शक्य होत नाही आहे की त्यामुळे ते उठून चहा नाश्ता करून इकडे येतात आणि त्या मुलांचं सर्व बिल पे ते करतात. ओके. मग ती मुलं त्यांना थँक्स म्हणून हर महादेव म्हणून इथून निघून जातात. त्या मॅडम माझे पाणी बाटले घेतात. असं शूट येतं. माझी आई आहे, मी आहे आणि छान त्यांच्या दोघांचं सादर आणि मग छान. पुढच्या पिक्चरसाठी त्यांनी बोलवलं नाही का तुम्हाला. नाही, असं काही नाही. त्यांना वाटलं योग्य त्यांनी आपल्याला तुमची बोलायची स्टाईल पाहून तुम्हाला अजून 2-3 पिक्चर तर आरामात भेटले पाहिजे होते. नाही, मिळतील ना. आपलं जर नशीब असेल किंवा तशी पसंती आली तर 100% मार्केटलाच आहे. होईल मार्केट नक्कीच. पिठलं भाकरी पण सर छान होती भरपूर. येऊ पुण्याला जर आलो तर चक्कर झाला इकडे तर नक्कीच. थँक्यू. ओके सर. ओके ओके. ओके गाईस, तर आपलं नाव बल्लालेश्वर गणपती पाली इथलं आपलं दर्शन झालेलं आहे छानपैकी मस्तपैकी. म्हणजे सुंदर गणपती पण आहे आणि इथे पहिल्यांदाच थोडं दर्शन केल्यासारखं वाटतं. थोडी लाईन होती, थोडं चाललो लाईनमध्ये, नंतर थोडंसं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या दर्शनासाठी. पुढील स्टेशन महाड. तर भेटूया. आणि जे मंदिरातले शॉट्स घेण्यात अर्थ पण नाही आणि मज्जा पण नाही आहे. प्रत्येकाने पर्सनली व्हिजिट करा आणि मग मंदिर बघा, रादर दॅन ते व्लॉगमध्ये बघण्यापेक्षा. ओके. ओके. सो गाईज, जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे तर म्हणजे मला हे स्पेशली मेन्शन करायचं होतं की म्हणजे पूर्ण अष्टविनायकचा व्लॉग न टाकासाठी सगळ्यात पहिलं तर मी माफी मागतो. डे 1 थोडासा एक्साइटमेंटमध्ये मस्त व्हिडिओज वगैरे केले, पण डे 2ला काही कारणास्तवाने थोडीशी आमचं स्केड्यूल थोडंसं घाई होत होती आम्हाला रॅपअप करायची. त्याच्यामुळं शूट करण्याचा टाईम पण नाही भेटला आणि होते काही सर्कमस्टान्सेस त्याच्यामुळे शूट नाही झाला. आणि तेव्हा म्हणजे ड्रॉप केला होता की हा व्लॉग नाही टाकायचा.
पण मग नंतर घरी आल्यावर जेव्हा परत हेच व्हिडिओ पाहिले तर म्हटलं यार जाऊ द्या, देऊ टाकून काही ना काही. आणि अजून एक की आपल्याला एक मित्र भेटला होता, आदित्य नावाचा, जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर फक्त त्या माणसाकडून थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन, म्हणजे त्यांनीच थोडंसं चांगलं वाटलं, तो भेटला, त्याच्यामुळे असं वाटलं की चला यार आपण व्लॉग टाकूया. त्याच्यामुळेच म्हणजे ती रोड ट्रिप कंटिन्यू करायचा फील घेण्यासाठी हेल्मेट घालून बसलेलो आहे मी, सो दॅट आपल्याला असं वाटेल की हा पण त्याचा एक पार्ट आहे त्या रोड ट्रिपचा. पण मजा आली त्या रोड ट्रिपला, थोडी वाटली पण मजा वाटली. असा कार्यक्रम होता. थोडंसं कधी कधी वाटलं की गिरली आमची, पण घरी आल्यावर असं वाटलं की चला परत आता नेक्स्ट रोड ट्रिप किंवा काहीतरी XYZ ट्रिप प्लॅन करण्यात मज्जा आहे. मज्जा तर आहे फिरण्यात, थोडेसे चॅलेंजेस येतात, थोडेसे डिफरन्सेस क्रिएट होतात, पण मग त्याच्यातून भरपूर काही शिकायला भेटतं. आणि हां, मजा आहे, थोडे मेमरीज क्रिएट करायला भेटतात. व्हिडिओ काढले तर छानच, नाही काढले तर बेस्ट मी तर म्हणतो. बट ते तुम्ही पर्सनली आहे की तुम्ही कसं एन्जॉय करता, काय करता, की तुम्हाला पर्सनली एन्जॉय करायला वाटतं, स्वतःचे मेमरी स्वतःपर्यंतच ठेवायचे की दुसऱ्यांना पण सांगायचे. तर ठीक आहे, मी आहे थोडा एक्स्ट्रोवर्ट, तर आपण करूया असं मला वाटलं. त्याच्यामुळं ही शेवटची ॲडिशन. आणि बघू आता, जर बऱ्यापैकी म्हणजे रिस्पॉन्स तर अजून लांबची गोष्ट आहे, पण ठीक आहे, आपण थोडं कंटेंट कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी जर आवडलंच तरी सपोर्ट करा, नाही आवडलं तरी इनिशियल स्टेज म्हणून सपोर्ट करा. थोडेसे 5-50 रुपये आम्हाला सुटतील, पण लय पुढची गोष्ट नाही, पण ठीक आहे, तोपर्यंत बघा, मज्जा करा. आणि थोडंसं जर वाटलंच तर तुम्ही पण जा रोड ट्रिपला, तुम्ही पण स्वतःचे ब्लॉग बनवा आणि सोडा टप्पाटप. इंटरनेटवर 5G अनलिमिटेड तोपर्यंत सावधान रहे, सतर्क रहे. जय श्रीराम.